आजची पत्रकार परिषद माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जे दोन महत्त्वाचे उपक्रम मी सुरू केलेले आहेत त्याचा गोषवारा, त्याची माहिती माध्यमांच्या मार्फत मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना माहिती होण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। दोन महत्त्वाचे विषय आहेत। एक म्हणजे मी जनता दरबारची संकल्पना जी सन 2004 पासून सुरू केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये। मध्यंतरी 2009 ते 14 मी आमदार नव्हतो, तो 5 वर्ष जर खंड पडला तर सलग हा जनता दरबार मतदारसंघामध्ये सुरू आहे। विशेषतः आता दुसऱ्यांदा मी पालकमंत्री 2024 डिसेंबरमध्ये जेव्हा झालो तेव्हा 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 21 जनता दरबार या ठिकाणी मी घेतलेले आहेत। म्हणजे सरासरी महिन्याला 2 असं ॲव्हरेज त्या जनता दरबारचं पडलेलं आहे। जनता दरबारमध्ये एकूण प्राप्त अर्ज नुसते लेखी हे 1081 माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यातल्या 672 अर्जांवरती सकारात्मक कार्यवाही पूर्ण झालेली आहे। त्याची टक्केवारी काढली तर जवळपास 63% अर्जांवर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रतिसाद, त्याचा निर्णय त्या अर्जदाराच्या त्याचं जे काम होतं ते होण्यामध्ये झालेलं आहे। जे काही अर्ज प्रलंबित आहेत त्या प्रलंबित अर्जांच्या संदर्भामध्ये 409 अर्ज प्रलंबित आहेत आणि त्या बाबतीत संबंधित विभागांना जर काही अपुऱ्या कागदपत्रांमुळे ते अर्ज प्रलंबित असतील तर ती पूर्तता करण्याचे आदेश मी मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा या दोन्ही योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला तेव्हा त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचा सुद्धा राहिलेल्या 409 अर्जांचा सुद्धा माझ्याकडे लवकरच त्याचा गोषवारा प्राप्त होईल। दुसरी योजना मी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सप्टेंबर 2025 पासून सुरू केला। म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने झाले हा उपक्रम चालू आहे। या 5 महिन्यामध्ये 160 गावांमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम प्रत्यक्ष गेली होती। त्याच्यामध्ये 5086 अर्ज एकूण त्या टीमला त्या गावात गेल्यानंतर प्राप्त झाले आणि कार्यवाही झालेले अर्ज 5086 पैकी 3408 आहेत। त्याची टक्केवारी काढली तर 67% अर्जांचा सकारात्मक निपटारा हा या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे। आज पत्रकार परिषद घेऊन या दोन गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच आहे की निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि लगोलग तिसऱ्या दिवशी माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातले सर्व माझे निवडून आलेले 15 पंचायत समिती सदस्य आणि 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पराभूत जिल्हा परिषद सदस्य आणि 1 पराभूत पंचायत समिती उमेदवार यांनी मतदारांचे आभार मानायला सुरुवात केलेली आहे। 19 तारखेपूर्वी या सर्व लोकांना आमच्या आभार दौरे पूर्ण करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। 20 तारखेला आणि 21 तारखेला अधिवेशनाच्या अगोदर 2 दिवस मी स्वतः मतदारसंघामध्ये 9 ठिकाणी प्रत्येक विभागात जाऊन जनतेचे मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। मी हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की एवढा मोठा प्रचंड यश विजय मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही तो विजय साजरा करत कुठं बसलेलो नाही। विजय साजरा एक दिवस आम्ही जरूर केला पण लगेच आम्ही कामाला लागलेलो आहोत। परवाच्या दिवशीच कालच मला वाटतं परवा नाही कालच जनता दरबार देखील निवडणुकीनंतरचा पहिला माझा झाला। उत्स्फूर्त प्रतिसाद कालच्या सुद्धा जनता दरबारला प्रचंड लोक आलेले होते कारण सर्वसामान्य जनतेला देखील माहिती आहे की आता महिनाभर अधिवेशन असल्यामुळं आपले आमदार अधिवेशनात असतील, त्यामुळं आम्ही कामामध्ये आहोत। लोकांनी एवढा प्रचंड पाठिंबा दिला त्याबद्दल लोकांचे तर आभार आम्ही मानलेच, पण त्यांची कामं करणं, कार्यरत राहणं याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि या दोन्ही योजनांच्या माध्यमातून अत्यंत सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत झालेली आहे। चांगले उपक्रम हे आहेत। या चांगल्या उपक्रमाचा फायदा हा माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे।
आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना याची माहिती व्हावी यासाठीची ही पत्रकार परिषद आहे. या अनुषंगानं अधिक काही प्रश्न असतील तर विचारा. नंतर हे संपल्यानंतर जर आपले इतर प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मी देतो. पालकांनी आपल्या दारी ही योजना आता पाटणपुरती मर्यादित आहे, अजून ती जिल्ह्यात लागू नाही. कधीपर्यंत ती जिल्ह्यात आणखी काय आता नवीन पालकमंत्री व्हायला लागले जिल्ह्यात, त्यामुळं आता मला थोडी भीती वाटते की बाबा आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन घ्यावं का नाही. त्यामुळं असे जे कोण नवीन पालकमंत्री नेमलेत, नजीकच्या काळात नेमले गेलेत, त्यांच्याशी एकदा चर्चा करतो आणि मग जिल्ह्यात मी घ्यायचा का त्यांनी नवीन नेमलेल्या पालकमंत्र्यांनी घ्यायचा, त्या बाबतीत पुढचं धोरण ठरवतो. त्याचा विगतवारी पण आहे. आता एकूण 67% प्रश्न सुटलेले आहेत. प्राप्त निवेदन जे आहेत पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी, आता सगळंच वाचतो मी. अन्न नागरी पुरवठा 13,357, PM किसान 1,076, महिला बाल विकास लाडकी बहीणची 442, सामाजिक न्याय म्हणजे संजय गांधी, दिव्यांग कल्याण 381, महसूल विभाग म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं पुनर्वसनाचे प्रश्न 305, घरकुलांचे 234, तहसील विभागाशी संबंधित 156, रस्ते पाणंद रस्त्यांचे 121, पंचायत समितीच्या संदर्भातली 120, महावितरणचे 116, अशी सगळी मोठी यादी आहे त्याची. मी काय नुसतं वरवर नाही, माझ्याकडे सगळं डिटेल असतं. भूस्खलन झालं होतं त्या लोकांचा पुनर्वसनाचा विषय संपला नाही, 100% त्यातल्या सर्व जवळजवळ म्हणजे काही गावांची तर कामं स्लॅब लेवलला आलेली आहेत. एक ठिकाणी 1 महिन्याभरापूर्वीच ते जुन्या जागा मालकानं काहीतरी कोर्टातनं स्थगिती आणलेली आहे काम चालू केल्यानंतर. त्यामुळं मी आता आचारसंहिता संपलेली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर संबंधित आमचे सरकारी वकील वगैरे त्यांची बैठक घेऊन ती स्थगिती कशी उठवता येईल त्या दृष्टीने, पण जवळजवळ 8-7 पैकी 6 ठिकाणची कामं चालू आहेत. नाही, ऑलरेडी 2-3 प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. एका प्रोजेक्टचा फक्त जागेचा थोडा प्रश्न, जागा ताब्यात मिळायची राहिली आमची. जागा जलसंपदा विभागाची हेळवाक तालुका पाटणची, पण बनपेट येराडची जागा ताब्यात मिळालेली आहे. म्हणजे ताब्यात ती जागा देवस्थानची आहे. त्यांनी संमती दिलेली आहे देवस्थान ट्रस्टनं की त्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करायला. त्याचं टेंडरही फायनल केलेलं आहे. आणि पापर्डे तालुका पाटण या ठिकाणी आमचीच महसूलची जागा होती, ती जागा आमच्या विभागाकडे ताब्यात हस्तांतर झालेली आहे. त्या जागेचं काम लेवलिंग करायचं, त्याचंही टेंडर फायनल झालंय. काम तिन्ही कामांपैकी 2 कामं चालू आहेत. गतवर्षी आपण एक महोत्सव मोठा घेतला होता महाबळेश्वरला, महापर्यटन महोत्सव. याही वर्षी आम्हाला तो बॅक वॉटर फेस्टिवल घ्यायचा होता, पण आचारसंहिता आत्तापर्यंत होती आणि आता आचारसंहिता संपली की 4 दिवसात अधिवेशन चालू होईल. आणि बॅक वॉटर फेस्टिवल घेताना तापोळा बाजूचं पाणी आता हळूहळू खाली जायला लागलेलं आहे. त्यामुळं आता घेतला तर तो प्रत्यक्ष बॅक वॉटर परिसरामध्ये होणार नाही. त्यामुळं आम्ही आता विचार करतोय की तो पुढच्या वर्षी घ्यायचा का मग दिवाळी सीझनमध्ये काही वेगळ्या पद्धतीनं पुन्हा महाबळेश्वरला घ्यायचा, याच्याशी मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करून आम्ही ठरवू. हे संपले विषय, हे कामकाजाचे फार थोडक्यात संपवलो. अहो, पहिला उपक्रम आहे जनता दरबारचा, पहिला उपक्रम आहे पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीचा. ऍप्रिशिएट तर केलं पाहिजे तुम्ही मीडियानी. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीचं खरंच आता दुसऱ्या तालुक्यांमध्ये कुठं सांगितलं ना, उत्तर दिलं ना. आता पण ते विचारावं लागेल ना मला. आता कसं मी बोलणार, एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं इथं पालकमंत्री कोण आहे ते. त्यामुळे बाबा आता मला थोडंसं भीती वाटायला लागली. आता कसं आहे, तुम्हाला मी उघड बोललो बघा. तुम्ही तर ऐकलं नेमलेत पालकमंत्री, ज्यांना नेमलंय त्यांचं नावही ऐकलं, कुणी नेमलेत ते ऐकलं. मला नाव घ्यायला लागू ना, नाव लावू नका ना कोणाचं. त्यामुळे आता थोडंसं मला जरा पावलं येतानाच टाकावी लागतील ना. सातारच्या सत्ता प्रश्नावर, हा आता बोला. जिल्हा परिषदेच्या प्रश्नावर संबंधित म्हणजे कोण? तुम्ही पालकमंत्र्यांचं उदाहरण देता त्या संदर्भात मी बोललो ना. गोरे साहेबांचा विषय त्यांना विचारा ना, आता मी काय बोलणार. ते बोलत नाहीत तर मी कसं सांगू का बोलत नाहीत. ते बोलले ना खूप निवडणुकीत, त्यामुळे दमले असतील जास्त बोलून निवडणुकीत. साहेब, अजितदादांचा
घात नव्हे तर अपघात अशा पद्धतीचं जे काही विधानं जी चालू आहेत आता सध्या त्याबाबत आपण काय सांगाल? या बाबतीत राज्याचे प्रमुख, आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत, राज्याच्या यंत्रणा पण चौकशी करतायत. चौकशीचे निष्कर्ष येऊ द्यात, मग त्या बाबतीत आपण बोलू. जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेलं त्याच्यापेक्षा वेगळं मत मंत्र्यांनी व्यक्त करणं हे योग्य नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले त्यानुसार निष्कर्ष येऊ द्यात. तपासाचे प्राथमिक ते आल्यानंतर काय आहे येत आहेत निष्कर्ष ते पाहू आणि मग त्याच्यावर बोलू. तुम्ही बोलल्याप्रमाणे पंचायत समिती जे नवीन आलेले शिवसेनेचे निवडून आलेले सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद यांची बैठक तुमची झाली. नेमकं काय बैठकीत ठरलंय? कुणासोबत जायचं, कुणाला सोबत घ्यायचं? नाही, काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची. कायदेशीर प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली. ज्या बैठकी काल करायच्या होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले. जिल्हा परिषदच्या 15 सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे, त्याची नोंदणी केलेली आहे. फलटण पंचायत समितीतला गट 1 दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे. पंचायत समिती पाटण, पंचायत समिती जावली, पंचायत समिती कराड, पंचायत समिती महाबळेश्वर, पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती फलटणचा झाला. या 6 पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत. सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेले. सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू. ही प्रक्रिया काल पूर्ण झाली. सदस्यांची मी आणि महेश शिंदे साहेब थोडं उशीर आले बैठकीला. ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कणसे साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली. सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली. सदस्यांना जे बोलायचं होतं, त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते, या सगळ्या बाबतीत त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं. मी उद्या मुंबईला जातोय. मी आता उद्या मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांची वेळ मागितलेली आहे. मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत, कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे, मी सांगलीला देखील गेलो होतो. सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली. त्याही सन्मान्य सदस्यांनी तिथले आमदार आमचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे. सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत, सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातल्या शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदे साहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी मी घालणार आहे. साहेब, नगरपालिकेमध्ये सातारा नगरपालिकेमध्ये केवळ एक सदस्य आहे तुमचा शिवसेनेचा. तसं असताना सुद्धा सभापतीपद दिलं गेलेलं आहे आत्ता नवीन झालेली निवडणुकीमध्ये. मग हे कुठेतरी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय. नाही, असं नाही. मला या संदर्भामध्ये सभापती निवड करण्यापूर्वी असं काय मला एक निरोप दिला गेला होता, विशेषतः खासदार उदयनराजे साहेबांच्याकडनं, की बाबा आमच्याबरोबर तुमचे सदस्य जर आले तर आपण एकत्र भाजप आणि शिवसेना म्हणून काम करू. आता शेवटी राज्यात आमची शिवसेना भाजप युती आहेच आणि नगरपालिकेला जरी आम्ही वेगळं लढलो असलो तरी काय असं टोकाचे मतभेद नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे साहेबांच्या बरोबर असे शिवसेनेचे कुठे झाले नव्हते. त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली आपण एकत्र येऊया. मग आम्ही हो म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या सदस्याला सभापती केलं. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेला चालू. मी नाही ना सांग, मी एकटा कुठे निर्णय घेणार आहे. मी महेश शिंदे साहेब आहेत, मी आहे, आमचे सगळे 3 जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख कणसे साहेब आहेत. आणि आमच्या सगळ्यांच्या पेक्षा ज्यांना जिल्हा परिषद चालवायची ते 15 सदस्य आहेत ना. आम्ही काही जरी उद्या निर्णय घेतला तरी त्या सदस्यांना तो रुचला पाहिजे ना. त्या सदस्यांच्या मनात काय आहे, कारण ते इतक्या संघर्षातनं निवडून आलेत. त्यामुळे त्यांना उद्या 5 वर्ष कामकाज करताना कुठलं समीकरण त्यांना सूट होणार आहे हे शेवटी त्यांचा जो मत त्यांनी काल व्यक्त केलंय ते साहेबांच्या कानावर घालून मगच निर्णय घेऊ आम्ही. मतदारांनी असा कौल दिलाय की भाजपसोबत जायला नको. अगदी स्पष्ट कौल दिलाय की शिवसेना राष्ट्रवादीने भाजपसोबत गेलं नाही पाहिजे. आता बघितलं की जावलीमध्ये घ्या किंवा पाटणमध्ये घ्या, टोकाचा संघर्ष झालेला आहे. वाई घ्या म्हणजे याचा अर्थ फलटण पलटण.
साहेब सत्ता समीकरण काय सांगितलं काल सदस्यांनी काय सांगितलं ते सांगा. त्या अंतर्गत बाबी आहेत ना पक्षातल्या. नाराजी आहे असं अंतर्गत बाबी पक्षातल्या शिंदे साहेबांच्या कानावर घालपर्यंत ते उघड करणं बरोबर नाही. शेवटी प्रोटोकॉल आमच्या पक्षाची एक शिस्त आहे. हा साधारण कधीपर्यंत लोकांची सुटेल? पण ही चालली आहे चर्चा की जर आपण नोंदणी पूर्ण नाही केली जे कोणी बघा जे कोणी काय चर्चा करते त्याला आम्ही बघा खुले आहे. आम्ही ओपन सांगितलं. मकरंद पाटील साहेबांना भेटला का तर भेटलो. रामराजे साहेब आणि मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई निवडणुकीच्या आधी बसले का तर बसलो. चहा गोड होता का तो होता. आम्ही दडवून काय करतच नाही ना. आम्ही उघड करतो, उघड चर्चा करतो. काल परवा दिवशी गाळा भेटीसाठी तुम्ही काय बोललाच नाही. शिवेंद्र कुठं गाळा भेट? शिवेंद्र बाबांची आम्ही बरोबरच होतो ना मिटिंगला. नाही घेतली ना त्यांनी, म्हणले नुसतं. त्यांनी तिथं मिठी मारली असती तर मी पण मारली असते मिठी. ते नुसतं म्हणतात हो. ते कसं आहे, बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आहे ते. आपण विश्वास किती ठेवायचा तुम्ही माझ्या हातातच नाही निर्णय घ्यायचं. निर्णय घेणार आहे आमची सृष्टी पक्षाची. आम्ही फक्त कम्युनिकेशन करणार सदस्यांचं मत. साहेब, भाजपच्या स्पेसिफिक नेत्यांच्या बाबतीतली नाराजी आहे का भाजपची नाराजी काय सांगा. म्हणजे हे जे तुमची ही नाराजी नाराजी तुम्ही बोलून पक्षाबद्दलची दाखवा. आहे का स्पेसिफिक कुठल्या नेत्याबद्दलची? नाराजी काहीच नाही आमची. कुठं नाराजी आहे? दिसते का आमच्या चेहऱ्यावर? तुम्ही तुमची जी आहेत ना ती भडक वक्तव्य काल आमच्या चेहऱ्यावर परवा सांगलीमध्ये पण तुमच्याकडून काय भडक? काय नाही. नाही, तुमची नाराजी नसेल, पण एकूणच निवडणुकीला जसं तुम्ही जिल्हा परिषदेच्या सामोरे गेला त्यावेळी तुम्हाला एकटं पाडलं गेलं. शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं लढली गेली. पाटणमध्ये सुद्धा तुम्हाला तोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून. एवढं सगळं झालेलं असताना तुमची भूमिका अजून तुम्ही स्पष्ट सांगत नाही. बघा, मी तुम्हाला तुषार आठवत असेल तर बघा, मी प्रचारात सुद्धा मला एवढी माझ्यावर एकेरी टीका झाली. काय 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 विश्लेषणं लावली मला. अगदी एकेरी उल्लेख झाला माझा. पण तरी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळून आम्ही काय म्हणलं, ह्याला उत्तर आम्ही 9 तारखेच्या निकालात देऊ. आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं. मी नाही दिलं, आमच्या जनतेनं दिलं उत्तर. त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो आणि त्याचा परिणाम काय झाला. त्यामुळं आता त्याच्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा लोकांना जे काय हवं होतं ते लोकांनी त्यांच्या लोकशाही अधिकार जो लोकशाहीचा त्यांना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तर समजणाऱ्याला समजलं पाहिजे काय ते. एक बॅनर ऐकलं त्या मिरवणुकीत मी बरं का त्या मिरवणुकीत नव्हतो. मी त्या दिवशी दिवसभर मरळीला माझ्या बंगल्यावर होतो. तिथं मिरवणुका लोकांनी काढल्या. पण जरी सुद्धा असं माझ्या लक्षात जर आलं असताना तर मी लगेच सांगितलं असतं बाबा असं काही करू नका आमच्या कार्यकर्त्यांना. पण मी नव्हतोच पाटणला. तुम्ही बघा, मतमोजणी पाटणला झाली आणि विजयी उमेदवार आमचे पाटणवरनं मिरवणूक काढून मरळीपर्यंत येत होते मला भेटायला आणि मग आपापल्या गावी जात होते. आता काय पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे हो. आम्ही शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे आमचा. भाजपने मानसिक तयारी केली विरोधी पक्षाला साधारण कधीपर्यंत सुटेल? काय सांगू शकत नाही. साहेब, पण तुम्ही आता सांगितलं लोकांनी त्याला उत्तर दिलं. जो जे चक्रव्यूह केला होता त्याला उत्तर दिलं की आता परत तुम्ही त्याच्यावर जाणार आहे का. आणि लोकांचा हा प्रश्न त्यांना आम्ही मी नाकारलं, बघा, आता परत तुम्ही मी परत तुम्ही कसाही मला फिरवून प्रश्न विचारला ना, मी एकच म्हणणार आहे तुम्हाला. मला पक्षाचे मुख्य नेते आणि जे आमची मध्यवर्ती प्रमुख नेत्यांची कमिटी आहे राज्यातली ते जाण त्याच्यापेक्षा आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा आदेश आहे शिंदे साहेबांचा. त्यामुळे ते फक्त मला काय म्हणायचंय, साहेबांना सुद्धा निर्णय घेण्यापूर्वी काय फील्डवर लोकांचं मत आहे ते मला सांगितलं पाहिजे ना. बरं, फोनवरनं मी सांगून झाले म्हणजे असं काय नाही की साहेबांना मी सांगितलं नाही. मीटिंग झाल्या सांगलीची त्या दिवशी कल्पना दिली. कालची मीटिंग झाली. पण वस्तुस्थिती जी काही फोनवर 2 मिनिटात सांगण्यापेक्षा समक्ष भेटून, म्हणून मी उद्याच्याला चाललोय मुंबईला. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे. सोमवारी मी साहेबांचा वेळ मागितलाय. त्यांना रितसर ब्रीफ करतो. जिल्ह्याची वस्तुस्थिती सांगतो, सांगलीची आणि साताऱ्याची. मग साहेब सांगतील ना काय निर्णय घ्यायचा तो. सांगलीचं सूर सातारा सूर वेगवेगळं आहे का एकच आहे तेवढं ते सांगा. बाकी सांगू नका. सूर सांगू नका. नाही सांगलीचं सूर कसं वेगळं आहे का? कसं आहे बघा, साहेबांच्या कानावर मी घालपर्यंत मी कसं बाहेर ओपनली बोलणार ना. उद्या मला पक्षातनं वरनं विचारणं होईल ना, बाबा तुम्ही पक्षाकडे कळवलं नाही आणि अगोदरच तुम्ही माध्यमांना सांगितलं. आम्ही सदस्य सुद्धा बघा, आमचे एकही सदस्य बाहेर आल्यावर बोलला नसेल काल. कुणीच नाही बोलणारच नाहीत ना सदस्य, कारण त्यांना बोलायचे ते नाही. विचारा तुम्ही. बोलले नाही नाराजी व्यक्त
पण तुम्ही सांगलीमध्ये म्हणाला की भाजप जरी ज्या पद्धतीनं भाजप आमचं हे नाही सांगू शकत, आमचं काय- आम्ही भूमिका काय धोरण काय ठरवायचंय आज सातारा बाबतीत पण काय नाही. पण बघा आता काही झालं अजून या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही. भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही. जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना. त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार त्यांना काय म्हणायचं ते. सांगलीला महापौर करताना तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला किंवा ते महापौर झाला भाजपचा. तसं आता तुम्ही इकडे त्यांना असं अल्टिमेटम देणार का की साताऱ्याला आम्ही सत्ता करतो, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला तिथे पाठिंबा दिलाय. नाही, सांगलीची परिस्थिती वेगळी होती. सांगलीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच त्याने आम्हाला चर्चेत ठेवलं. मी जे सांगलीमध्ये बोललो ना, आम्ही 12 जागांपासून सुरुवात केली शिवसेनेला द्यायच्या. 8 जागांवरती आमची पहिली चर्चा फायनल झाली की किमान 8 जागा द्यायच्या. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रभागनिहाय जागा द्यायला चर्चा झाली तेव्हा मान्य चंद्रकांत दादा सेकंड म्हणजे एक दिवस उद्या अर्ज भरायला होता शिल्लक शेवटचा, आणि आज मला म्हटले 2च जागा देऊ शकतो, आणि सॉरी हा शब्द होता त्यांचा की सॉरी मी नाही देऊ शकत. म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला चर्चेत ठेवता. ठीक आहे, आम्ही दिवस रात्र मी ना सुहासभाई आम्ही सांगलीमध्ये बसलो, उमेदवारांना तयार केलं. कारण उमेदवार गाफील होते, 10 ते 12चा अर्ज भरायचे आपल्याला, जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या. ऐनवेळी सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले, तरी सुद्धा आम्ही 2 जागा निवडून आल्या. पण आमच्या उमेदवारांमुळे भाजपच्या 14 जागा पडल्या. हे पण गणित आहे सांगलीतलं. जर आम्ही एक असतो तर अधिक 14 जागा भाजपच्या निवडून आल्या असत्या. आम्हाला जर 8 दिल्या असत्या समजा, तर 8 आणि 6 14, 6 जागा त्यांच्या आणि वाढल्या असत्या, 14 जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या. त्यामुळं असं गणित त्यांनी लावलं. त्यामुळं आता ऑफिशियल अधिकृत त्यांचा काय प्रस्ताव समोर येईपर्यंत आम्ही आता त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही. काय हे करणार का ते करणार नाही, नाही असं आम्ही काही बोलणार नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये तुमची बैठक झाली, VC होती मला वाटतं, CM साहेबांची. त्यानंतर 10 मिनिटं कमरामध्ये चर्चा झाली म्हणून कळते. पण त्यांना चर्चेचा शेवट काय नाही, आम्हाला चहा घेतला फक्त आम्ही. बंद कमरात नाही, कलेक्टर चेंबरला. काय झालं, CM साहेबांची VC होती, CM साहेब ऑनलाईन होते, आणि आपली VC डिस्कनेक्ट केली की लगेच दुसऱ्या जिल्ह्याची VC होती. मग कलेक्टर साहेब काय म्हणले, इथं VC टेबलवर चहा नको घ्यायला, त्यांच्या चेंबरला घेऊया. मग कलेक्टर चेंबरला आम्ही सगळे होतो, मनोज दादा होते. उलट मी शेजारी खुर्ची मंत्री म्हणून शिवेंद्र बाबांना ठेवली माझ्या. मी बसलो त्याच्याशी, नाही बसले तिथं. त्यांनी शशिकांत शिंदे साहेबांना म्हणले तुम्ही बसा. ते काय झालं? हो हे विचारा बाबांना तुम्ही. तसंच आम्ही म्हणलं तुम्ही तुमचा प्रोटोकॉल आहे म्हणलं, तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे, इथं बसा. मी बाजूला घेतली माझी खुर्ची, त्यांना एक खुर्ची दिली शेजारी. साहेब सांगलीत तसं केलं ना त्यांनी, चर्चा तुमच्याशी केली, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, सेम इथं केलं त्यांनी. चर्चा तुमच्याशी करतील, पाठिंबा राष्ट्रवादीचा ऐनवेळ घेतील. तुमचा बी प्लॅन काय आहे? आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत. ह्याला बी प्लॅनची गरज नाही. आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील. उत्सुक आहे. आम्ही एक आहोत एवढं नक्की. कारण आम्ही निवडणुकीच्या आधी एकत्र चहा नाश्ता सांगा ना, खूप प्रश्न यायला लागले. साताऱ्यात पण किती परिस्थिती आम्ही एकत्र आहोत. ओके.